मी आलोच 2 मिनिटात. हॅलो. जय 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 जय. तुपे, तुमचा मेंदू काय पुढे पाठ आणि मागे सपाट आहे का? किती वेळा सांगितलंय या नंबरवर फोन करायचा नाही, तरी पण तेच करताय. अक्का साहेब, माझ्या अडचणीत लई वाढ झाली. आता काय झालंय? ती वैद्यही माझ्या गोडावर आली. काय? आणि तेज प्रतापांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दे असं म्हणताय. खरं का काय? ओ मग भारी आहे नाही. भारी कसलं? त्या माईंच्या आधी तेज प्रतापच मला वर पाठवतील. अहो काही होणार नाही तुम्हाला, मी खात्री देते. नको नको, तुमचं काय करायचं ते करा, पण मला या अडचणीतून बाहेर काढा पहिले. तुपे, मी तुम्हाला 5 लाख रुपये देते, तेही जास्तीच आहे. अहो मग एवढा त्रास सहन करावा लागेल ना. म्हणजे मी आता पोलिसात जाऊन तक्रार करू? अहो मग काय, त्यांची सून सांगते ना. अहो मग करा तक्रार. काय आहे ना, सासू सुनेमध्ये वाद सुरू आहे म्हणून चाललंय सगळं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमच्यावर आलं ना की सरळ सांगा वैदेहीने फोर्स केला म्हणून. त्या तिच्यावर ढकलून जय 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 जय. काय झालं काका? हे बघा, आपण काहीच चुकीचं करत नाही आहोत. हे बघा, तुमची बाजू सत्याची आहे. तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. मी येणार आहे ना तुमच्या सोबत. माझी बी लेक हेच बोलली, पप्पा तुमची बाजू खरी आहे, तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही. हो ना, मग याल ना तुम्ही पोलीस स्टेशनला? हो येतो. या. हॅलो, धनाजी जगताप स्पीकिंग. काय आज सकाळी सकाळीच आठवण कशी काय काढली आमची? इच्छा नव्हती पण फोन करावा लागला. अच्छा, बर काय हाल हवाल? इकडं इकडं एकदम सगळं ठीक आहे.